ठरलं तर मग या मालिकेच्या 28 मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अस्मिता विमलला सांगते बडीशेप आणण्यासाठी, परंतु विमल पुन्हा दूध देण्यासाठी गेली असल्यामुळे सायली स्वतःच अस्मिताला बडीशेप देते. तेव्हा अस्मिता रागाने सायलीच्या हातातून ती हिसकावून घेते. इतक्यातच तिथे विमल येते आणि ती सायलीला सांगते की पुन्हाचीने तुम्हाला बोलवलं आहे. तेव्हा सायली खूपच घाबरते. तर सायली आता दबक्या पावलानेच पूर्णाचीच्या रूममध्ये आलेली असते. तर तिथे अस्मिता विचार करत असते की पूर्णाचीने आता सायलीला नक्की कशासाठी बोलवलं असेल, असं म्हणून अस्मिता सुद्धा सायलीचा पाठलाग करत पूर्णाचीच्या खोलीकडे येते. तर तिथे कल्पना सुद्धा असते. खरं तर पूर्णाचीने सायलीला तिने केलेल्या पराक्रमासाठी तिला बक्षीस देण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा पूर्णाची सायलीला म्हणते की आज तुझ्यामुळे प्रताप निर्दोष सुटला. माझ्या प्रतापच्या जीवावरचं संकट तू झेललंस. महिपतीच्या विरोधात पुरावे तू शोधत राहिलीस आणि हे सर्व काही आम्हाला तू कळू सुद्धा दिलं नाहीस. आज प्रतापची आई म्हणून मी तुझे आभार मानते, असं म्हणत पूर्णाची चक्क हात जोडून सायलीचे आभार मानतात. तेव्हा सायली कल्पनाकडे पाहायला लागते. सायली पूर्णाजींना म्हणते की अहो पूर्णाजी, मी केलं ते कर्तव्य होतं आणि बाबा माझे वडील आहेत, असं आपल्या माणसाचे कोणी आभार मानत नसतं पूर्णाजी. तेव्हा पूर्णाची सायलीचं कौतुक करत म्हणते, अगं पण प्रत्येक जणच आपापली कर्तव्य पार नाहीत ना पाडत. काही लोक फक्त आपापल्या पुरतच बघतात आणि घरात एवढे सर्व काही वाद होते तरी सुद्धा तू तुझं कर्तव्य पार पाडत राहिलीस. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाची हे घर आहे आणि आपल्या घरात वाद होतातच ना, आणि आपल्या घरात जरी दोन तट पडले असले ना तरी सुद्धा सर्वांना एकच गोष्ट मनापासून हवी होती, ती म्हणजे बाबांची सुटका. तेव्हा पूर्णाची आणि कल्पनाला सायलीचं बोलणं बरोबर वाटतं. तर त्यानंतर सायली म्हणते की पूर्णाची घराच्या भिंती एकमेकांच्या विरोधात उभ्या असतात ना, म्हणून तर ते घर उभं असतं. आता पूर्णाचीला अचानकपणे सेम प्रतिमा असंच बोलली होते, हे सर्व काही प्रसंग आठवायला लागतात. लगेचच सायली पूर्णाजींना म्हणते की काय झालं पूर्णाजी, कोणता विचार करताय. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली, खरं सांगू का, तुझ्यात खूप सारे चांगले गुण आहेत, परंतु तुझ्यामध्ये एकच द्वेष असा आहे. तेव्हा सायली म्हणते, कोणता द्वेष. तर पूर्णाजी म्हणते की तू तन्वी नाही आहेस. मी माझ्या प्रतिमेला वचन दिलं होतं की तन्वी सुभेदारांची सून होईल. तर पुढे पूर्णाजी म्हणते की सायली, खरंच तू मनाने खूप चांगली आहेस, परंतु मी या घरात तुला तन्वीची जागा कधीच नाही देऊ शकणार. त्यावरती आता सायली आणि कल्पना एकमेकींकडे पाहायला लागतात. तर आता त्या तिघींमधलं होणारं बोलणं नालायक अस्मिता ही गुपचुपूने लपून छपून पाहत असते. तर इकडे आता साक्षीच्या घरी साक्षीला कोर्टामध्ये घडलेला सर्व काही प्रसंग आठवत असतो आणि त्याच्याच वरती साक्षी खूपच चिडलेली असते. तर तिच्या शेजारी चैतन्य सुद्धा बसलेला असतो आणि चैतन्याला आता घडलेला सर्व प्रसंग आठवत असतो की अर्जुन घसा फाडून सांगत होता की सर्व काही कारस्थान महिपतीचंच आहे. आणि त्यानंतर चैतन्याला हे सुद्धा आठवायला लागतं की संतोष आणि महिपती एकमेकांशी बोलत होते, म्हणजे अर्जुन जे काही म्हणत होता ते सर्व काही बरोबर होतं. तर नीच साक्षी स्वतःच्या मनात विचार करत असते की मला आता ढसाढसा रडावंसं वाटतं आहे, परंतु मी असं काहीच करू शकत नाही. अण्णांना अरेस्ट झाली, ही गोष्ट खूप वाईट घडली आहे माझ्यासाठी, परंतु असं जर मी चैतन्यासमोर दाखवलं तर हा चैतन्य नावाचा मोहरा कायमचाच माझ्या हातातून निसटून जाईल. तर साक्षी आता रागाने उठते आणि डायरेक्ट रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेते आणि आता रूममध्ये असलेल्या सर्व काही वस्तूंची तोडफोड करत आरडाओरडा करायला लागलेले असते. तिला फक्त चैतन्याला हातातून चावू द्यायचं नसतं, म्हणून तिने रचलेलं हे एक नाटक असतं. साक्षी मोठ्या मोठ्याने म्हणत असते की अण्णा, तुम्ही माझा मोठा विश्वासघात केलात. तर आता चैतन्य जातो आणि साक्षी, प्लीज तू दार उघड, आपण सर्व काही सविस्तरपणे बोलूयात, तू असं स्वतःला त्रागा नको करून घेऊ, असं म्हणत चैतन्य खूपच घाबरलेला असतो. नीच साक्षी पुढे चैतन्याला म्हणायला लागते की माझ्या अण्णांचा खरा बॅकग्राऊंड मला माहीत नव्हता चैतन्य, त्यांनी माझी खूप मोठी फसवणूक केली आहे, मला ना आता अजिबात जगण्याची इच्छाच नाही आहे, असं म्हणत साक्षी आता हाताला येईल ते सर्व काही वस्तू फोडत चाललेले असते. तर बाहेर चैतन्य खूपच घाबरून गेलेला असतो. चैतन्य साक्षीला म्हणत असतो की आता तुझी जी सिच्युएशन आहे ते
तशीच सिच्युएशन माझी सुद्धा आहे साक्षी. मला या सगळ्यांवर कसं रिॲक्ट व्हावं हेच नाही समजत आहे. आणि जर तू आता असंच वागत राहिलीस तर मी काय करणार आहे. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य, तू माझ्यावरती अजिबात विश्वासच नको ठेवू. तू काय कर, इथून निघून जा चैतन्य, मला अजिबात जगायचंच नाही आहे. असं म्हणून परत साक्षी वस्तू फोडायला लागते. तर चैतन्य म्हणतो की जर माझ्यावरती तुझं थोडं जरी प्रेम असेल ना तर तू दरवाजा उघडशील, माझ्या तुला शपथ आहे. असं चैतन्य म्हटल्यानंतर तिकडे साक्षी आतमध्ये आता दरवाजापाशी उभा राहून सर्व काही चैतन्याचं बोलणं ऐकायला लागते. तर इकडे पूर्णाची सायलीला म्हणते की मला ना तुझे आता कोरडे आभार नाही मानायचे आहेत. तुझ्या जागी दुसरं कोणी जरी असतं ना तरी मी हेच केलं असतं. आणि पूर्णाची कल्पनाला खुणवते. तेव्हा कल्पना लगेच पूर्णाचीच्या कपाटातून एक छानशी अशी साडी काढते आणि ती सायलीकडे येते. कल्पना सायलीला म्हणते की सायली, तू या घरासाठी नेहमीच झटत आली आहेस आणि जर कोणी आपल्या घरासाठी काही चांगलं काम केलं ना तर त्याचे आभार मानताना त्याला काहीतरी भेटवस्तू देण्याची या घराची परंपरा आहे. आणि ही साडी स्वतः पूर्णाईची आहे. पूर्णाईकडून ही दिलेली तुला भेट आहे. तेव्हा सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि सायली ती साडी आपल्या उराशी कवटाळून धरते आणि खूपच खुश होते. तर बाहेर मात्र नीच अस्मिताला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. सायली पटकन पूर्णाचीकडे जाते आणि त्यांना म्हणते की एवढी मोठी भेटवस्तू कधीच मला कोणी दिली नव्हती आणि हा तुमचा माझ्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे, नमस्कार करते. असं म्हणून सायली पूर्णाचीना नमस्कार करते. तर त्यानंतर पूर्णाची सायलीला खूप छान असा आशीर्वाद देतात. तेव्हा सायलीसाठी हा घडलेला खूप मोठा चमत्कारच असतो. तर तिकडे बाहेर अस्मिता म्हणत असते की या पूर्णाचीने स्वतःची सायली त्या सायलीला दिली आहे. या घरातील वारे तर उलट्याच दिशेने व्हायला लागले आहेत. तर सायली खुश होऊनच पूर्णाचीपासून निघून जाते. तर इकडे आता साक्षीने दरवाजा उघडल्यानंतर जे दृश्य चैतन्य पाहतो तेव्हा तो हादरून गेलेला असतो. तर साक्षी रडतच म्हणायला लागते की मला नाही जगायचं चैतन्य, मला वाटलं होतं की माझे अण्णा खूप चांगले आहेत परंतु ते सभ्यपणाचा आव आणत होते रे, खूप मोठा विश्वासघात केला आहे त्यांनी माझा. तेव्हा चैतन्य मग तुम्हाला एक सांग, जे काही अण्णा करत होते त्यातलं तुला काहीच माहिती नव्हतं साक्षी. तेव्हा साक्षी म्हणते हो, तुझी शपथ मला काहीच माहिती नव्हतं परंतु तू का माझ्यावरती विश्वास ठेवशील ना, मला ना आता काहीच कळत नाही आहे चैतन्य. असं म्हणून साक्षी रडायला लागलेली असते. तर चैतन्य आता साक्षीला सावरतो आणि स्वतःच्या मिठीत घेत म्हणायला लागतो की अण्णा जे काही वागत होते ना त्याचा मला खरंच खूप राग आला आहे. माझ्या डोक्यात नाही ते विचार आले आहेत. परंतु साक्षी, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, मी तुझी साथ सोडून कधीच नाही जाणार. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य, तू माझ्या सोबत असलास ना तर हा धक्का सुद्धा मी असा सहन करू शकते. तर त्यानंतर चैतन्य साक्षीला म्हणायला लागतो की मी तुला कधीच नाही सोडून जाणार साक्षी, मी कायम तुझ्या सोबत असेन. अखेर आता साक्षीने स्वतःचा डावा साधत चैतन्याला चांगलंच घोळात घेतलेलं असतं आणि परत त्याचा बाहुला बनवलं असतं. तर इकडे आता अर्जुनला भेटवस्तू देण्यासाठी सायलीने खूप छान असा बुके तयार केलेला असतो. अर्जुन झोपणार इतक्यात सायली त्याला हाक मारते आणि त्याच्यासमोर बुके दाखवत म्हणायला लागते की अभिनंदन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित होतो आणि सायलीला म्हणायला लागतो की हा बुके तुम्ही स्वतः माझ्यासाठी बनवला आहे. तेव्हा सायली म्हणते की माझ्याकडे एक मोठी भेटवस्तू देण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून हे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की हा विजय फक्त माझ्या एकट्याचा नाही आहे मिसेस सायली, हा विजय तुमचा सुद्धा आहे. जर तुम्ही मला साथ दिली नसती तर मग त्या महिपती शिखरेला जेलमध्ये पाठवणं माझ्यासाठी सहज शक्य झालं नसतं. तेव्हा सायली सुद्धा खूप खुश असते. तर सायली म्हणते या ड्रग्ज प्रकरणामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे ना सर. आणि सर, जो तुम्हाला त्रास होत होता ना ते सर्व काही मला समजलं होतं. तुमच्या या लढाईतला फक्त छोटासा खारीचा वाटा उचलला आहे मी. असं म्हणत आता सायली बेडशीट घेते आणि त्यानंतर ती बेडवरती हंतरायला लागते. तर सायली आता अर्जुनची बडबड करत असते परंतु अर्जुन अजिबात भानावर नसतो. अर्जुन एकटक सायलीकडे पाहतच असतो. तर अर्जुन आता सायलीला चेष्टा करत म्हणायला लागतो की ही छोटीशी खार खूप स्ट्रॉंग निघाली. तुम्ही माझ्या डॅडलाही सोडवलंत आणि माझं अख्खं कुटुंब सुद्धा एकत्र आणलं. तेव्हा सायली म्हणते सर, तुम्ही खरंच खूप चुकीचं बोलताय. एक तर आपले वडील बना आणि आपलं कुटुंब बना,
तेव्हा अर्जुन चकित होऊन सायलीकडे पाहायला लागतो. तर त्यानंतर अर्जुन सायलीचे हे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि सायलीला म्हणायला लागतो की येस मिसेस सायली, तुम्ही माझ्या माणसांना आपली माणसं मानता, माझ्या फॅमिलीला आपली फॅमिली मानता आणि म्हणूनच एवढी मोठी डेअरिंग केलीत ना तुम्ही. तर सायलीसुद्धा अर्जुनकडे चकित होऊन पाहायला लागते. अचानक अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीचे त्याने हात घट्ट पकडून ठेवले आहेत. तर अर्जुन लगेचच सायलीचे हात सोडतो. तेव्हा सायली हसतच म्हणायला लागते की आज ना का कोण जाणे सर्वच जण माझं कौतुक करत आहेत, आभार प्रदर्शन करत आहेत. सर तुम्हाला माहिती आहे का, आज पूर्णाजींनी स्वतःची साडी मला भेट म्हणून दिली आहे. मला खरंच खूप छान वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की उगाचच मी तिला फणस नाही म्हणत, तशीच आहे ती. मग आता सर्वांनी तुम्हाला भेटवस्तू दिल्या आहेत, मग आता मी तुम्हाला काय ट्रीट द्यायची आहे सांगा पटकन. तेव्हा सायली थोडासा विचार करते आणि अर्जुनला म्हणते की आपण फिल्म बघायची का. तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो. लगेच अर्जुन मोबाईल काढतो आणि तिकीट्स बुक करायला लागतो. तेव्हा सायली म्हणते सर असं नाही, आपण ना घरातच फिल्म बघूया. म्हणजे आश्रमामध्ये काही चांगलं घडलं ना तरी तिथे केबल कनेक्शन अजिबात नव्हतं, पण तरीसुद्धा आम्ही सर्वजण एकत्र येऊन टी व्हीवरती जे काही सुरू असेल ना ते हसत हसत सर्वजण आनंदाने एकत्र येऊन पाहत होतो. तर अर्जुन खूपच खुश होतो. तर अर्जुनच्या मनात आता लाडू फुटायला लागलेले असतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो की आपण एकत्र बसून फिल्म बघायची आहे. ठीक आहे मग मी लॅपटॉप घेऊन येतो. आणि अर्जुन लॅपटॉप उघडतो. इतक्यातच सायली म्हणते सर मी लगेच खालती जाऊन आले. तेव्हा अर्जुन म्हणतो का जाता येते तुम्ही खालती आता. तेव्हा सायली म्हणते की सर तुम्हाला वरती आल्यानंतर कळेल. तर फिल्म बघण्यासाठी अर्जुन आता तयारी सुद्धा करतो. अर्जुनला स्वतःच आता काही चुकते काय बरोबर आहे तेच समजत नसतं. तर त्यानंतर अर्जुन उशा वगैरे लावतो, लॅपटॉप वगैरे ठेवतो आणि छानशी तयारी करून ठेवतो आणि सायलीची वाट पाहत असतो. इतक्यातच सायली आता अर्जुनसाठी आणि तिच्यासाठी पॉपकॉर्न घेऊन आलेली असते. तेव्हा सायली म्हणते की सर मी पॉपकॉर्न आणले आहेत, म्हणजे कसं आपल्याला थिएटरमध्ये असल्यासारखं वाटेल ना. त्यानंतर अर्जुन म्हणतो एक मिनिट, एक कमी आहे आणि अर्जुन लाईट्स ऑफ करतो. तर म्हणतो की आता बघा प्रॉपर थिएटरमध्ये असल्यासारखं फील होईल. तेव्हा सायली म्हणते खूप छान तयारी केली आहे आणि त्यानंतर ते दोघेही आता हसत एक फिल्म पाहत असतात, तेही एकत्र बसून. तर सायली हसत हसतच आता अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला आता फिल्म बघत असताना झोप आलेली असते आणि अर्जुन तसाच आता सायलीच्या मांडीवरती झोपी जातो. आता ते सर्व काही पाहून सायली अगदी अर्जुनकडे निरागसपणे पाहत हसायला लागते. तर त्यानंतर सकाळी रविराज आणि चैतन्य अर्जुनकडे आलेले असतात. तर रविराज अर्जुनला म्हणतो की तू महिपतीच्या विरोधात जे काही पुरावे गोळा केलेत ना ते अगदी कौतुकास्पद होतं. आणि रविराज अर्जुनचा हात हातात घेत म्हणतात की हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स ज्युनियर. आता अर्जुनचे डोळे पानाने डबडबलेले असतात. तर आता अखेर सायलीच्या एका चमत्काराने सुभेदार आणि किल्लेदार परिवार पुन्हा एकत्र आलेले असतात.